चला फिल्डिंग सेट करून घ्या, अजिबात वेळ नका घेऊ नका. बॅट्समन ऑलरेडी पोहोचलेत ग्राउंडवर दत्ता 11 सायन्सचे. अजिबात वेळ न घेता सामना लगेच सुरू करायचा आहे. गणेश बंगेर आणि विकी निकम ऑलरेडी ऑन द स्ट्राईक ऑन द ग्राउंड. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. रेम्बो वडाळा. चला सामना सुरू करतोय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय गणेश बंगेरा, नॉन स्ट्राईक एंडला विकी, गोलंदाज मंदार. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, ऑफस्टमच्या खूप बाहेर, दिशेवर नियंत्रण नाही आहे. गणेश बंगेरा जिने मागच्या सामन्यात सामन्याचा पुरस्कार पटकावला होता, अप्रतिम बॅटिंग केली होती गणेश बंगेराने. तो स्ट्राईक एंडला उभा आहे. मंदार पहिला चेंडू टाकतोय तो वाईड. हो वेगवान चेंडू, अजून एक चांगला चेंडू. वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये मंदारच्या. पंचांचा इशारा लेग बाईचा, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये धाव ॲड होईल. धावसंख्या 2. रेम्बो वडाळा विरुद्ध दत्ता दीपेश 11. स्ट्राईक एंडला विकी. हो वेगवान चेंडू होता. ऑन साईडला हलक्या त्याने प्लेस केले. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, एकदा तिथे कंप्लीट केली. एका धावेने खातं उघडले फलंदाज विकीने. धावसंख्या एकूण 3 धावा. चांगला ड्राईव्ह कव्हरमध्ये, एकच धाव या चेंडूवर. स्थानिक संघ असल्यामुळे बघतो की प्रेक्षकांची गर्दी खूप जास्त आहे, कारण आपण बघतो दत्ता 11 दत्ता दीपेश 11 सायन हा संघ इथे खेळतोय. धावसंख्या 4. स्ट्राईक एंडला विकी निकम. ऑफस्टॉपच्या खूप बाहेर आहे चेंडू, वाईड बॉल. वेग प्रचंड आहे मंदारकडे, याच्यात मात्र शंका नाही, पण तो दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आतापर्यंत अजून या षटकातला दुसरा वाईड आपण बघतोय त्याच्या हातातून. धावसंख्या 5. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण बघत आहोत घर बसल्या या स्पर्धेचं. RR चषक. ऑन ड्राईव्ह होती मात्र क्विक सिंगल खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही झालाय, पण इथे थोडासा वेळ घेतलाय. चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो की फलंदाज पोहोचलाय ग्राउंडवर क्रीजच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण गोलंदाजाकडे चेंडू जातोय निघून. क्विक सिंगल बाय विकी. धावसंख्या 6. स्ट्राईक एंडला गणेश. हो प्रचंड वेग, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, जमिनी समांतर चेंडू निघून जातो सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पॉवर प्लेमध्ये थोडासा स्ट्रगल करतोय दीपेश दत्ता 11. लाईव्ह स्ट्रीमिंग ऑन ट्रिपल एस लाईव्ह. हो आपण हा चेंडू बघूया. पंच सांगतात वाईट बॉल मिलिंद पाचाराणी, थँक्यू सो मच. पंचाचा वाईट बॉलचा इशारा.
हा चेंडू बघूया, हा चेंडू बघूया आपण. चेंडू सरळ निघून जातोय. डॉट बॉल. डॉट बॉलच्या माध्यमातून षटक समाप्त होत आहे आणि धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 7 धावा धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका षटकाच्या अखेरीस 7 धावा धावफलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं पहिल्या सत्रामध्ये दत्ता 11 सायन्स संघ ही धावसंख्येचं लक्ष इथे उभारतोय ते रेम्बो वडाळा या संघासमोर. चला मॅच कंटिन्यू करा, सुरू करा लवकर, वेळ घेऊ नका. गोलंदाज समीत येतोय बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. राऊंड विकेट अटॅक करेल. समोर येतो विकी निकम. एका षटकाकडे धावसंख्या 7. तर मॅच स्पीडअप करा वडाळा, रेम्बो वडाळा, जास्त वेळ घेऊ नका. हो, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, थोडासा बॅकफुटला गेला, कंट्रोल बघायला मिळतो शॉटमध्ये. एक धाव मिळते या चेंडूवर. फलंदाज विकीला, धावसंख्या 8. स्ट्राईक एंडला गणेश बंगेरा. ऑफस्टोनच्या वाईड चेंडू भरपूर बाहेर, वाईड बॉल. पंचांचा इशारा. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. 9 ऑन द बोर्ड. खूप चांगला मनगटी फटका बघायला मिळतो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. सध्या आपण बघतोय की नेट टू नेट फाईट सुरू आहे दिपेश दत्ता 11 या संघाची. लेफ्ट केलं, चेंडूला जाऊ दिलं, अंदाज चुकला विकीचा. चेंडू थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली, थांबली ती 10 वर. डेड बॉल. इथे अंदाजच पुन्हा एकदा चुकतोय. दोन्हीला अंदाज चुकला आणि आपण बघतो की चेंडू मागे निघून गेला ब्रश होऊन विकीला. धावसंख्या थांबली ती 10 वर. 10 ऑन द बोर्ड. 2 टू गो. हा चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर आहे, वाईड बॉल. इलेवन ऑन द बोर्ड. चांगला फटका स्टेप आउट होऊन 2 धावांपर्यंत करणार का बघूया. विकी ची विकेट. वन डाऊन बॅट्समन कॅप्टन रिच येतो. रिच बॅटिंग करण्यासाठी. वन डाऊन बॅट्समन.
वाईट बॉल. रेनबो वडाळा वर्सेस दीपेश दत्ता 11 सायन असा सामना आपण बघत आहोत. स्ट्राईक एंडला विकी. हो, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. चांगल्या चेंडूच्या हाताने बाय समित. पंचांचा इशारा लेग बाईचा. षटक दुसरे ते समाप्त होत असताना आपण बघतोय धावसंख्येची अंकी जरी धावफलक आपल्याला पाहायला मिळते एकूण 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर. 2 षटकाच्या अखेरीस 1 विकेट गमावली आघाडीचा फलंदाज गणेश बंगेरा. त्याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला. त्याची विकेट मात्र मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटिंगसाठी आता कॅप्टन उतरलेला रिच. आणि षटक क्रमांक तिसरे सुरू होते. आशिष आले बॉलिंग मार्कवर. मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती. 4 धावा खर्च करून 1 विकेट काढली होती. तो बॉलर बॉलिंग मार्कवर आशिष. आणि स्ट्राईक एंडला विकी निकम. संधी रनआउटची आणि ते मात्र बाद होणार. विकीला तंबूत परतावं लागणार. विकी बॅक टू डग आउट. धावसंख्येत 14. 2 गडी बाद. न्यू बॅट्समन आपण बघतोय बॅटिंगला येत असताना 4थ्या क्रमांकावर प्रणव. प्रणव आपण बघतोय बॅटिंगला. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला रिच कॅप्टन सुद्धा. ओ हवेमध्ये चेंडू. मिस टाइम फटका. ते क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. एकच धाव मिळेल. मिस टाइम फटका होता. ओपन बाउंड्री असल्यामुळे आपण बघतोय की सीट टाईप बाउंड्री. क्षेत्ररक्षक एकदम डीप उभे आहेत बाउंड्री लाईनवर. तसा हा झेल थोडासा कठीणच होता. स्ट्राईक एंडला प्रणव लेफ्ट हँडर. धावसंख्या 15-15. चला मॅच जरा स्पीड वाढवा. स्पीडअप करा मॅच. रेनबो वडाळा संघाने मात्र निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंग आपण बघतोय ती म्हणजेच दीपेश दत्ता 11 सायन. स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू आपण बघतोय ती लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल. मिलिंद पाचरणेचा सिग्नल येतोय. वाईड बॉल. धावसंख्या 16. स्टेपवरून चांगला फटका. व्हॉट अ शॉट. टाळ्यांचा गजर. टाळ्यांचा कडकडाट. म्हणजे अजूनही दांडकं समर्थन आहे दीपेश दत्ता 11 सायन संघाला. प्रणवने खातं आपलं उघडलं चौकारने. गुड शॉट. डान्सिंग डाऊन द विकेट. लेफ्ट हँडरचा हा अप्रतिम फटका. गॅप एक्झिक्यूट केला. गॅप मधला फटकावला हा फटका आणि चौकार वसूल केला. धावसंख्या 20. स्वीप करायचा प्रयत्न. अँड डॉट बॉल. धावसंख्या 20. धावसंख्या थांबली 20 वर. बघायचं की धावसंख्येचं लक्ष इथे उभारतोय दत्ता 11 सायन. पुढचा चेंडू आशिषचा. हो चांगला चेंडू. चांगलं कमबॅक. चौकार मारल्यानंतर 2 अप्रतिम चेंडू टाकलेत आशिषने. व्हेरी गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम आशिष. समोर एक्झिक्यूट केला. सेफ शॉट आहे तिथे मध्ये. चेंडू स्टॉप होतो तोपर्यंत एकच धाव मी तिथे प्रणवला. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे जॉर्ज 11 कल्याण, जो ऑलरेडी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय 2 सामने जिंकून. चला सामना लगेच सुरू करा. रेनबो वडाळा
गोलंदाज नितीन येतोय बॉलिंग मार्कवर. बॉलिंग मार्कवर नितीन शेवट षटक घेऊन. धावसंख्या आपण बघतोय सध्या 21 धावा 3 षटकाखेर 7च्या गतीने. बॉलिंग मार्कवर नितीन. हो, काय प्रचंड वेग या चेंडूवर. त्रिफळा उद्ध्वस्त. अप्रतिम शैली आपण बघतोय, खास करून अंबरनाथ शैली असं म्हटलं जातं अशा गोलंदाजीला की अशा चेंडू फेकीला, आणि तेच आपण बघतोय. एक्सलेंट डिलिव्हरी आणि त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटिंगसाठी दत्ता केळुसकर, स्वतः पुरस्कर्ता संघमालक आणि त्याच्यासोबत संघनायक. 21 वर अजून एक विकेट. 3 फलंदाज बाद. दत्ता केळुसकर. दत्ता केळुसकर ऑन स्ट्राईक. हो, स्टेपवरून खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. बघ, कधी कधी काय असतं सचिन, की आपण जेव्हा मैदानाच्या बाहेरून जेव्हा गायडन्स देतो ना एकेकाला की बाबा असं खेळा तसं खेळा, प्रत्यक्ष आपण जेव्हा ग्राउंडवर उतरतो तेव्हा कळतं की काय परिस्थिती असते. बऱ्याचशा खेळाडूंना आपण बघितलं गायडन्स मिळाला की स्टेप आउट मार, स्टेप आउट मार, पण ते मात्र रिटर्न गेअरच नव्हते. आणि संघाचा संघमालक मात्र तंबूत परतला लगेचच पहिल्या चेंडूवर. दत्ता केळुसकर बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन बॅटिंगला आपण बघतोय तो म्हणजे सतीश. धावसंख्या स्थिरावली, ती 21 वरच थांबली धावसंख्या. चांगला ड्राईव्ह मिड ऑफला जिथे क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल कंप्लीट झाली चेंडूवर. धावसंख्या 22. स्ट्राईक एंडला रिच. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मैदानावर या षटकातले, या इनिंग मधले. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. बॅटिंग रचना दत्ता दीपेश लेवणे या संघाने. हो, वेगवान चेंडू, फलंदाज बाद. अप्रतिम स्टंपिंग. 1 मोर विकेट डाऊन. 5 गडी बाद. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज अजय येतोय बॅटिंग करण्यासाठी. हो, वेग प्रचंड होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. अजयचं चांगलं जजमेंट. धावसंख्या आपण बघते ती 23 23 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू नितीनचा. चांगला ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक काय क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. चेंडू आता मात्र ग्रीप होत नाहीये गोलंदाज नितीन कडून. क्विक सिंगल. धावसंख्या 24.
स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतोय म्हणजेच सतीश अर्थात सत्या. स्वीप करायचा प्रयत्न विकेट किपरने मात्र अप्रतिम काम केले यष्टीच्या मागे. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजय बॅक टू डगआउट. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 24 धावा आणि 25 धावसंख्येचं लक्ष असेल ते रेनबो वडाळा संघासमोर. चला 25 धावसंख्येचं लक्ष आहे. रेनबो वडाळा संघासमोर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दीपेश दत्ता 11 सायन आणि जसा सामने ते सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया आपण पुन्हा एकदा सचिन ठाकूरचा. Datta 11 scoring 24 runs of their 4 overs. The bowlers will have to do some extraordinary performance here. 25 धावांचं लक्ष आहे ते. वडाळा या संघाला, रेनबो वडाळा या संघाला पाहूया. अमोल पहिलं षटक घेऊन फ्लिक केलेल्या लेक्चरच्या दिशेने पाहूया किती धावा मिळतील ते. आणि पंचांनी मात्र हा चौकार घोषित केलेला आहे. 4 धावा मिळतील पहिल्याच चेंडूवर आणि निराशाजनक सुरुवात दत्ता 11 या संघाला. शॉर्ट बॉल, द बॅट्समन गोes on the back foot, pulls it away towards the short fine leg region for 4. Second ball off the back foot, straight to Vicky. Good catch by Vicky. It was to his low. Kept his eye on the ball. Still the last second, Vicky. That was a brilliant catch. पहिला गडी गारद झाला आहे तो रॅम्बो वडाळा संघाचा. 25 धावांचं लक्ष आहे त्यांना. 24 चेंडूत 25 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता व दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहिला गडी गारद झालेला आहे. शॉर्ट बॉल होता, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु टॉपेज लागली आणि विकी निकम याच्या हातात सोपा सजेल. नवीन फलंदाजाचं नाव आहे जयेश. नक्कीच एक धाव करून सुद्धा हा सामना
रेनबो वडा संघ हा जिंकू शकतो, परंतु दत्ता इलेव्हन संघ हा अनुभवी संघ. या मैदानात बरेच सामने खेळले ते दत्ता इलेव्हन संघाने, त्यांना बराच अनुभव आहे या संघात कसे सामने जिंकायचे. अमोल हा एक अनुभवी गोलंदाज, त्याने ऑलरेडी एक गडी गारद केलेला आहे आपल्या संघासाठी. लेफ्ट-हँडेड जयेश, the new batsman. Oh, beautiful delivery, beautiful delivery. That's exactly what I was talking about. Amol Narkar is an experienced bowler, showing it to the Pratiksha Nagar ground why he's been called the experienced bowler. Take a look at that line and length by Amol. Absolutely impeccable line and length by Amol there. Brilliant bowling, fabulous bowling. This time straying in his line just a bit outside the off stump, and that will be wide. Score moves on to 6 with that wide. Second wide in a row, so score moves on to 6. Amol, after bowling that brilliant ball, missing his line just a little bit. Got to concentrate on the stumps here, Amol. This time he does, but the batsman sweeps and sweeps it fine and goes away for 4. Second boundary of the over. In the gap and goes for 4. Tremendous sweep shot. Great execution, great timing, fabulous stroke. And now the fielder is moved from short leg to deep square leg region. This time he reverse sweeps, and this time gets a single. 11. That's a very, very good start for Wadala 11 here. Rainbow Wadala chasing 25 runs of 24 balls, and they got 11 runs in the first over with still 1 ball to go. That is a terrific start. Of the back foot turned away once again towards the third man region, or you can say backward point region, and that will be only a single. So with that single, score moves on to, beg your pardon, 2 runs. With those 2 runs, the score moves on to 13. At the end of the first over, the score is 13 for 1. अठरा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता रेनबो वडाळा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मनोज यांनी सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पाहूया मनोज ह्या सामन्यामध्ये काय भूमिका बजावतात आपल्या संघासाठी. नक्की जयेशच्या विकेट काढण्याचा प्रयत्न करत असतील मनोज. हा ड्राईव्ह केला होता सुंदररित्या, आणि दत्ता यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेला 1 धाव मात्र निश्चित मिळतं फलंदाजाला. धावसंख्या एकूण झाली 14. आता मात्र 11 धावांची आवश्यकता 17 चेंडूमध्ये. 1-1 धावांनी मात्र हा सामना खिशात घालतोय तो वडाळा 11, रेनबो वडाळा 11. Oh, edge and well on the third attempt. Manoj, the man, comes back and picks up the wicket. Will that be the turning point of the match? That's the question to be asked here.
एक धाव मात्र मिळाली ती फलंदाजाला. धावसंख्या झाली ती 16. Sweeps it to Ganesh Bangera. Does well, Ganesh. Not only is a great batsman, he's a great fielder as well, Ganesh. Can ball as well sometimes. 13 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जोपर्यंत जयेश विकेटवर आहे तोपर्यंत दत्ता 11 हा डेंजर सिच्युएशन मध्ये असं मी म्हणेन. जयेशचा विकेट काढणं फार महत्त्वाचं झालं. जयेश हा सामना जवळजवळ जिंकवत आहे तो आपल्या संघाला आणि हा अनिर्धाव चेंडू. Shuffling down the track, smashing it away straight to Datta. Datta, oh! दत्ता यांनी मल्टिपल थ्रो करण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट हँडेड थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता दत्ताने. आणि धावसंख्या एकूण झाली ती 19. 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच एक एक्स्ट्रॉर्डनरी ओव्हरची गरज आहे. एक अशा ओव्हरची गरज आहे की जिथे फक्त 2च धावा खर्च होतील आणि विकेट गारद होतील. कदाचित 4 धावा शेवटच्या षटकामध्ये. बॉक्स क्रिकेट आहे, काही सांगता येत नाही. परंतु एक ग्रेट ओव्हरची गरज आहे आता दत्ता 11 हा सामना जिंकण्यासाठी. कदाचित हॅट्रिक काढण्याची गरज आहे असंही म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. पाहूया. 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आणि नक्की जयेशचा विकेट काढणं हे फारच महत्त्वाचं झालं आहे दत्ता 11ला आता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण फारच क्लोज इन फिल्डिंग लावलेली आहे दत्ता 11ने. त्यांना माहिती आहे एक धाव रोखणं तर फार महत्त्वाचं आहे. एक धाव सुद्धा आपण खर्च करता कामा नये. तशीच लाईन अँड लेंथ सुद्धा रिचला टाकावी लागेल. लूजनर इन द गॅप 4 could be the end of the match for me. Score moves on to 23 now. Just 2 required of 11. Placement was absolutely terrific by the batsman. Dangerous batsman Jayesh proving out to be a match winner for his team. This time a bye signal. The score is tied. The score is level. Just 1 required now. वाईड आणि अशाच प्रकारे रेम्बो वडाळा यांनी सेमीफायनलमध्ये ते पोचलेले आहेत आणि त्यांचा सामना होईल तो जॉर्ज 11 यांच्याबरोबर. नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. जॉर्ज 11 वर्सेस रेम्बो वडाळा. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नितीन फॉर हिज ब्रिलियंट परफॉर्मन्स. 3 wickets in the over. I would like to request Nitin to come up on the stage, presentation stage. नितीन याला विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन स्टेजवर जायचं आहे. विकी निकम यांना विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे या सामन्यातील. नितीन यांना द्यायची आहे. प्रॅक्टिस करायची नाही पिचवर अजिबात. संदीप विश्वकर्मा विकेटवर प्रॅक्टिस करायची नाही आहे. अजून 2 दिवस आपल्याला क्रिकेटचे सामने खेळायचे आहेत. संदीप ब्लड इन क्रिकेट. संदीप क्रिकेट म्हटलं की संदीप हा असणारच. बाकीचे जे आहेत त्यांनी विकेटवर प्रॅक्टिस करायची नाही आहे. नाहूर यांना विनंती आहे की आपण नितीनला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा आहे. स्टेजवरनं उतरायच्या सगळ्यांनी तिथून. नाहूर यांच्या शुभ हस्ते आपण नितीन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नितीन यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे.
नावर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड फॉर हिज ब्रिलियंट परफॉर्मन्स 3 विकेट्स इन दी ओव्हर चेंज द मोमेंटम ऑफ द मॅच ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय नितीन थँक यू सो मच नितीन